आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी, लाखो रुपये खर्च करणाऱ्या बहिणींसाठी लाडकी बहीण ही योजना नाही असं म्हणत आमदार गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केलेली आहे। सर्वसामान्य गोरगरीब बहिणींसाठी ही योजना आहे असं वक्तव्य अंबरनाथमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय। स्त्रीवादाची लढाईच नाही, लाडक्या बहिणीला सन्मान देण्याची लढाई आहे। बघा, जेव्हा ही लाडकी योजना घोषित केली तेव्हा शरद पवार साहेबांच्या कन्या सुप्रियाताई काय बोलल्या होत्या, 1,500 काय होते, तेव्हा मी पण सभागृहात या विषयावरती बोललो होतो। हे 1,500 रुपये त्या बहिणीसाठी नाही की जी बहीण मुंबईमध्ये ताज हॉटेलला 1,500 रुपयाची कॉफी पिते। ही लाडकी बहीण योजना त्या बहिणीसाठी नाही की जे समुद्राच्या कडेला नरिमन पॉइंटला जे ट्रायडंट हॉटेल आहे तिथं 1,000 रुपयाचा चहा पिते। त्यामुळे ती श्रेयवादाची योजना नाही आहे। आमच्या सरकारने ती योजना आणलेली आहे, ती महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा सन्मान देणारी, त्यांचा स्वाभिमान जपणारी ही योजना आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।